नमस्कार. खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीचा आज शेवटचा दिवस आणि लोकशाहीच्या उत्सवाच्या निमित्ताने मतदानातून हा उत्सव लोकशाही बळकट करण्याच्या निमित्ताने मी आज लोणावळा नगर परिषद, तळेगाव नगर परिषद आणि वडगाव नगर पंचायत या तिन्ही ठिकाणी होत असलेल्या उद्याच्या मतदानातून सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की लोकशाही बळकट करण्याच्या निमित्ताने आपण आपल्या मतदानाचा हक्क उद्या त्या ठिकाणी करावा, अशा स्वरूपाची मागणी नम्र विनंती सर्व मतदारांना करत आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून समर्थ भारत, समर्थ महाराष्ट्र आणि आमच्या समर्थ मावळच्या या संकल्पनेला येणाऱ्या काळात एक विकासाचा नवीन जर चेहरा बनवायचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या तिन्ही उमेदवारांना, प्रामुख्याने लोणावळा नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आमचे उमेदवार गिरीश कांबळे, तळेगावचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील आणि वडगाव नगरपंचायतीच्या उमेदवार ॲडव्होकेट मृणाल म्हाळसकर यांना शुभेच्छा देत असताना समर्थ मावळ या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी प्राप्त करून घ्यायचा आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण विकासाच्या माध्यमातून पुढे जाऊ, बाकीच्या गोष्टी चर्चा करत असताना टीका टिप्पणीपेक्षा विकासाला महत्त्व देऊ. ज्याप्रमाणे मागच्या काळात माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांच्या नेतृत्वात, तळेगावच्या माजी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात आपल्याला विकासासाठी निधी प्राप्त झाला, त्याप्रमाणे आमच्या या तिन्ही नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निधी मिळून आपल्या गावचा विकास करण्यासाठी प्राधान्य मिळावं म्हणून कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या सगळ्यांना मोठ्या मताधिक्याने कमळ चिन्ह दाबून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकदा म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही टीका टिप्पणी झालेली आहे, आरोप प्रत्यारोप झालेले आहे, काय सांगाल? खरं तर आज ही टीका टिप्पणीची वेळ नाहीये, परंतु मागच्या काळात काय झालं असेल तर त्या गोष्टीकडे आपण न लक्ष देता माझा शहराचा विकास होत असेल तर त्या विकासाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि या विकासाला खऱ्या अर्थाने गती द्यायचं काम फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन या ठिकाणी करत आहे. निवडणूक आयोगाचा एक निकाल आलेला आहे. यामध्ये आपल्या लोणावळा शहराच्या ज्या 2 जागा आहेत, प्रभाग क्रमांक नागरगाव 5B आणि गवळीवाडा प्रभाग क्रमांक 10, ह्या ज्या जागा आहे या निवडणुकांवरती स्थगिती देण्यात आलेली आहे आणि या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. काय सांगाल या संदर्भात? आपण भारतीय जनता पार्टीकडून आपण काही या संदर्भात आयोगाकडे काही पत्रव्यवहार केलेला आहे? कालच आम्ही निवडणूक आयोगाला या संदर्भातला भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रव्यवहार केलेला असून उद्या 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाचा निकाल हा 3 तारखेला देण्याच्या ऐवजी 20 तारखेला जे मतदान होणारे, ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत किंवा ज्यांची स्थगिती मिळालेली आहे अशा प्रलंबित जागांच्या निवडणुकीचं मतदान हे निवडणूक आयोगाने नवीन जो कार्यक्रम जाहीर केलाय तो 4 तारखेपासून हा नवीन कार्यक्रम जाहीर झालेला असून 10 तारखेला माघार आहे आणि 20 तारखेला मतदान आहे. एकूण 2 तारखेला होणारं मतदान त्याचा निकाल 3 तारखेला देण्याऐवजी सर्वच निवडणुकींच्या मतदानाचा निकाल हा 21 डिसेंबरला द्यावा
अशा स्वरूपाची निवडणूक आयोगाकडे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने मागणी केलेली आहे. धन्यवाद.